तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। बघा, माननीय CP सर नागपूर सिटी यांच्या आदेशाने आपण नेहमीच अवैध धंद्यांवर कारवाई करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून आपण काल संपूर्ण झोन 5 मध्ये एक कोम्बिंग ऑपरेशन राबवत होतो। त्यामध्ये मुख्यत्वे करून कामठी या शहरावर आपला फोकस होता आणि तेथून नेहमी तक्रारी येत असतात गोवंश तस्करीच्या आणि हत्येच्या। तर आपण काल दुपारपासून तर रात्री जवळपास 3 वाजेपर्यंत एक कोम्बिंग ऑपरेशन तिथे राबवलेलं आहे। त्यामध्ये आपण जवळपास 400 जे गोवंश जनावरं आहेत ते चेक केलेले आहेत। त्याच्यामध्ये जे दुधाळ होते किंवा ज्यांचे मालक होते, ज्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स होते, ते सोडून इतर जवळपास 250 जे असे जनावर जे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आलेले होते, अशा आम्ही जवळपास 13 जागा आयडेंटिफाय केल्या आणि तिथून त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि त्यांना गोशाळेमध्ये तिथून ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे। जवळपास हा फक्त जनावरांचाच जवळपास 24 लाखाचा जो मुद्देमाल आहे गोवंशाचा, तो आपण सेफली रेस्क्यू केलेला आहे कालच्या कारवाईत। सर, ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे का? कारण ईदच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गोवंश कापल्याची माहिती वारंवार पुढे होते। अगदी बरोबर आहे। आम्ही याच्या आधीही स्पष्ट केलेलं आहे CP सरांच्या मार्गदर्शनात की ज्या गोष्टी अवैध आहेत, इल्लीगल आहेत, त्या कुठल्याही प्रकारे खपवून घेतल्या जाणार नाही आणि ही कारवाई अशीच कंटिन्यू राहणार आहे। जे कोणी अशा अवैध कारवायांमध्ये स्पेशली आता बकरी ईदच्या अनुषंगाने जर गोवंश हत्या अशा अवैध कारवाईमध्ये जर कोणी सहभागी असेल तर नक्कीच आम्ही ठिकठिकाणी ऑलरेडी नाकाबंदी देखील लावलेली आहे आणि आज रात्री देखील आम्ही विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन घेणार आहोत जिथे आम्हाला संशय आहे की अमानुषपणे गोवंश डांबून ठेवण्यात आलेला आहे। सर, काही आरोपींना तडीपार देखील या अनुषंगाने आपण केलेला आहे काय? नाही, यामध्ये आपण नेहमीच हे जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत ते एकाच प्रकारचे गुन्हे करत असतात, त्यांच्यावर विविध प्रतिबंधक कारवाई करत असतो। त्याच्यामध्ये एक तडीपार आहे आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपल्याकडे आत्तापर्यंत 5 आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत। त्या 5 आरोपींचा आपण प्रिव्हियस रेकॉर्ड चेक करत आहोत। ते जर प्रिव्हियस रेकॉर्ड मिळून आला तर त्यांच्यावर देखील एक कडक प्रतिबंधक कारवाई नक्कीच केली जाईल। सर, मकोकासारखी कारवाई केली जाणार आहे काय? आणि काल जी कारवाई करण्यात आली आहे ती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच खरं तर मतदारसंघात कामठीमध्ये झाली। अगदी बरोबर। मी तेच सांगितलं की जर प्रिव्हियस रेकॉर्ड असेल आणि ते जर मकोकाच्या जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये बसत असेल तर नक्कीच आपण मकोका देखील त्याच्यात इन्वोक करणार आहोत आणि पालकमंत्री सरांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि याच्या आधी देखील थोडं इनफेमस होतं कामठी गोवंश हत्येसाठी, तर त्यांचंही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं, तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही मोठी कारवाई केलेली आहे। सर, सुनीता जामगडे प्रकरणात कारगिल पोलिसांचं पथक जे नागपूरला आलं होतं ते परत केल्याची माहिती आहे। काय कारण आहे परत जाण्याला आणि इथून पुढे ते पुन्हा तुमचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करणार? मी याच्या आधीही बऱ्याचदा त्याच्याबद्दल ब्रीफिंग केलेली आहे। जे सुनीता जामगडे प्रकरण आहे त्याच्यामध्ये कारगिल पोलिसांनी एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे काही स्पेशल ॲक्टचे सेक्शन देखील इन्वोक केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने त्याचा अधिक तपास करण्यासाठी त्यांना महिलेची कस्टडी पाहिजे होती। त्यांनी इथे येऊन ती प्रोसिजर करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही डॉक्युमेंट्सची पूर्तता ते करू न शकल्यामुळे त्यांना परत जावं लागलेलं आहे। पुन्हा ते एकदा त्यांच्या कारगिल डिस्ट्रिक्टमधून सर्व डॉक्युमेंट्सची पूर्तता करतील, ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स इथे घेऊन येतील। आपण त्यांना नक्कीच मदत करणार आहोत कस्टडी मिळवण्यासाठी। सर, कारगिल पोलिसांना चौकशी करणं हे तुमच्या तपासासाठी देखील महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुमचं सहकार्य असेल का? आणि साधारणतः तिची कस्टडी मिळण्यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न करणार? अगदी बरोबर। कारण कारगिलमध्ये ॲक्च्युअल LOC क्रॉस झालेलं असल्यामुळे तिथे जे लोकल पोलीस आहेत त्यांना नक्कीच तपास चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो। त्यामुळे आपण डे 1 पासून, जेव्हापासून आपल्याला समजलं आहे की तिथे गुन्हा दाखल झालेला आहे, त्या दिवसापासून मी स्वतः तिथले जे SSP आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आम्ही कोऑर्डिनेट करत आहोत। त्यांना लवकरात लवकर कस्टडी कशी मिळेल त्याचा संपूर्ण प्रयत्न आणि मदत आम्ही करणार आहोत। थँक्यू। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.